सीएसएमटी अंबरनाथ लोकलची 4 प्रवाशांना धडक, आंदोलनामुळे झालेल्या गर्दीचा फटका, 2 प्रवाशांचा मृत्यू, 3 लोकल प्रवासी जखमी, लोकल ट्रॅकवरून चालत असताना ट्रेनची धडक। पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणाशी माझा दुरान्वयही संबंध नाही, घोटाळ्याच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण, मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी, अजित पवारांनी केलं स्पष्ट। पार्थ पवार राजकारणात नाहीत, त्यांचा विषयच येत नाही, आत्यांकडून पार्थ पवार यांची पाठराखण, तर फलटणला क्लीन चिट देणारे मुख्यमंत्री सही न करणाऱ्या तहसीलदारांचं निलंबन कसं करतात, फडणवीसांवर निशाणा। पार्थ पवार यांनी 1800 कोटींची जमीन 300 कोटींना खरेदी केली, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर अंबादास दानवेंचा मोठा आरोप, पुण्यातल्या कोरेगाव पार्कातील महार वतनाची जमीन खरेदी केल्याचा आरोप। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन, तर तहसीलदार आणि दुय्यम निबंधक अशा 2 अधिकाऱ्यांचं निलंबन। पार्थ पवार प्रकरणात पुढे काहीही होणार नाही, त्यांना क्लीन चिट देतील आणि ते जमिनी कमवतील, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। अजित पवारांची उच्च न्यायालय न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, एकनाथ खडसे यांची मागणी, भोसरी भूखंड प्रकरणात सहभाग नसताना राजीनामा दिला होता, खडसेंनी व्यक्त केली खदखद, तर दादांचा राजीनामा घेण्याची हर्षवर्धन सकपाळांची ही मागणी। पार्थ पवार यांनी खरेदी केलेल्या जमिनीची फाईल माझ्याकडे आली होती, माहिती घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार, एकनाथ खडसेंचं वक्तव्य। पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणी पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, सरकारचा भूखंड युतीत मिळून खाऊ श्रीखंड, आंदोलनामध्ये घोषणा। पार्थ पवार जमीन खरेदी आरोप प्रकरणाची ईडी चौकशी करा, अंजली दमानी यांची मागणी, महार वतन प्रकरणाच्या चौकशीसाठी सचिन खरातही आग्रही।